श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या विशेष वार्ता या कार्यक्रमात मी योगेश रांगणेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. नवीन वर्षाला सुरुवात झाली की चित्रपट रसिकांची उत्सुकता वाढीला लागते की यंदाच्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये कोणकोणत्या नवीन फिल्म पाहायला मिळणार म्हणून. चित्रपट रसिकांसाठी पर्वणी असलेल्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अर्थात पिफचं यंदा 24वे वर्ष आहे. पुणे फिल्म फाउंडेशन, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केला जाणारा हा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 15 ते 22 जानेवारी 2026 या कालावधीत होणार आहे. याच निमित्तानं विशेष वार्ता या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत. त्यासाठी आपण आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे पिफच्या अध्यक्ष आणि संचालक ज्येष्ठ दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांना. नमस्कार सर, आकाशवाणीमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार योगेश. सर, पिफची गडबड सगळी सुरू आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आलायत. मी समजू शकतो आता खूप बिझी शेड्यूल आहे तुमचं. वेगवेगळ्या मीडियाला तुमच्या मुलाखती इंटरव्ह्यूज चाललेत, तरी तुम्ही वेळात काढून आला त्याबद्दल सगळ्यात आधी थँक्यू. 24वे वर्ष आहे सर, रौप्य महोत्सवाकडे वाटचाल सुरू होतीये. पिफ बद्दल सांगूया. वेळ काढायला लागतो मुलाखतीला, पण आकाशवाणीसाठी वेळ देणं हे म्हणजे जेव्हापासून मी नाटकात काम वगैरे करायला सुरुवात केली तेव्हापासूनच पुणे आकाशवाणीचं माझं एक नातं आहे. माझी नाटकं काही इथे रेकॉर्ड झालेली आहेत, मुलाखती झालेल्या आहेत, त्यामुळे माझं एक भावनिक नातं आमचं या पुणे आकाशवाणीचे. त्यामुळे तुम्ही मला बोलवलं त्याचा मला आधी आनंद आहे. हे आता 24वे वर्ष आहे आणि दरवर्षी आम्ही जगातले सिनेमे मागवतो. त्यापैकी जवळजवळ 160 देशाशी आपला संपर्क आहे. 160. त्याच्यामधून 2-1 हजार सिनेमे दरवर्षी असतात आणि त्यामधून मग जी निवडक समिती असते ती सिनेमे साधारणपणे मे-जून पासून बघायला सुरुवात करते. जानेवारीमध्ये आपलं फेस्टिवल असतं आणि त्यातून 14 सिनेमे जागतिक सिनेमे हे स्पर्धेसाठी असतात आणि मराठी सिनेमे हे 7 सिनेमे मराठी स्पर्धेसाठी असतात. त्यासाठी जे ज्युरी येते, परीक्षक हे सगळे परदेशाहून येतात आणि याच्यामध्ये मराठीसाठी विशेष म्हणजे मराठीसाठी मराठी ज्युरी नाही येत. यामध्ये सगळे परदेशातली ज्युरी असते, ते सगळे एक्सपर्ट असतात. नट, दिग्दर्शक, समीक्षक असे लोक असतात जगातल्या सगळ्या देशातले. त्यामागे काही विशेष कारण सर? की त्याचं कारण असं की मला असं वाटलं की मराठी सिनेमा जर जागतिक दर्जावर तपासायचा असेल तर ती दृष्टी असायला पाहिजे. बरोबर. जर मराठी किंवा भारतीय जर परीक्षक असेल तो या परिप्रेक्षामध्ये बघत राहील. तो बघताना साधारण फ्रेंच, जर्मन सिनेमा, इराणी सिनेमाचा जो स्तर आहे तर हा सिनेमा हा विषय घेऊन कुठे जाऊ शकतो याचं ते मनात त्यांचं चिंतन राहतं. त्यामुळे ते आपले पहिले 3-1 सिनेमे तरी आलेले हे तुम्हाला नंतर पुढे सगळ्या वेगवेगळ्या फेस्टिवल, व्हेनिसला बनलेले या सगळ्या ठिकाणी ते दाखवले जातात. काही कमर्शियली दाखवले जातात, काही स्पर्धेमध्ये जातात. तर तसं ती दृष्टी असावी हा भाग आहे. एक कारण असं आहे की पुणे फेस्टिवलला जी उपस्थिती असते ना ती तरुण लोकांची असते. आता पुण्यातच 8-10 विद्यापीठ आहेत, त्याच्यातून माध्यमांच्या शाळा आहेत, फिल्म स्कूल आहेत तिथे. त्यामुळे आता इथे जगातले जे सिनेमे दाखवले जातात तर काय विषय घेऊन जातात हा मुश्किल असतो. शेवटी माणूस हा मुख्य असतो. माणसाभोवती जे समाजातले प्रश्न आहेत, राजकारणातले प्रश्न आहेत, शिक्षण क्षेत्रातले प्रश्न आहेत, कौटुंबिक प्रश्न आहेत, स्त्री पुरुष संबंधाचे प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नांचा एक उहापोह असतो या सगळ्या चित्रपटांच्या मध्ये. त्यात जे उत्तम सांगितलं गेलेले आहे त्यांची निवड होते आणि मग ते सिनेमे आपल्याकडे दाखवले जातात. तर ई-स्क्वेअर आणि चित्रपट संग्रहालय 10 ठिकाणी यंदा स्क्रीनवर करणार ना. हा, आणि पीव्हीआर तिथे हे सगळ्या ठिकाणी हे सिनेमे असतात आणि प्रचंड गर्दी असते. रजिस्ट्रेशन होतं ते तुम्हाला डिजिटली करता येतं, ऑनलाईन करता येतं आणि प्रचंड संख्येने लोक येतात. आणि ह्याच्यातून काय होतं की एक बोध होतो, नवीन प्रवाह काय घडतोय जगात. यावेळीचं विशेष असं आहे की जे सिनेमे ऑस्करला आता नॉमिनेट झालेले आहेत त्याच्यापैकी 9 सिनेमे आता तुम्हाला पुण्यातल्या फेस्टिवलमध्ये दिसतात. तर असे अनेक महत्वाचे सिनेमे तुम्हाला जागतिक दर्जावरचे नामवंत दिग्दर्शक आहेत त्यांचे सिनेमे तुम्हाला बघायला मिळतील. शिवाय दुसरं वैशिष्ट्य असं आहे की केवळ सिनेमे बघायचे नाहीत पण आजचे जे प्रश्न असतात म्हणजे विशेषतः मराठी जे या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या दिग्दर्शक, नट यांच्या पुढे जे प्रश्न आहेत ते त्याची चर्चा होणं फार महत्वाचं असतं. आता उदाहरणार्थ आपली सगळ्यांची तक्रार आहे की आम्हाला थिएटर्स मिळत नाही. बरोबर. असा प्रश्न युरोपमध्ये पण आहे. जेव्हा जेव्हा मोठे अमेरिकन सिनेमे लागतात त्यावेळेला जर्मनी असेल, फ्रान्स असेल, उत्तम सिनेमे ज्यांनी दिले आपल्याला जगात त्यांची पण कुचंबणा होते आणि त्यांना थांबायला लागतं. जर तो सिनेमा खूप चालला, सुपरमॅन असा तर जेम्स बॉन्ड वगैरे, त्यांना थांबायला लागतं. ह्या प्रश्नांचा उहापोह करायला आपण युरोपमधल्याच दिग्दर्शकाला बोलवलंय की तुमची कुचंबणा काय होते.
काय उपाययोजना करता येईल बुवा? पण यातून सुद्धा वाट काढणारे लोक आहेत, जसं इराण आहे. तसं बघायला गेलं तर इराण हा सिनेमाच्या कुठे परिप्रेक्षामध्ये कुठे फारसा नव्हता काही वर्षापूर्वी, 25-30 वर्षापूर्वी. पण त्यानंतर अचानक काही दिग्दर्शक नवीन असे आले की त्यांनी इराणी सिनेमा जवळजवळ जगात नेला. तो इतका ऑस्करच्या अवॉर्डपर्यंत ते सिनेमे गेले आणि खूप साधे साधे विषय त्यांनी चांगले विचार. आणि जे नव्हतं त्यांनी करून दाखवलं. तसं मराठी सिनेमाने का नाही करायचं, हा विषय, तोही विषय बोलला जाणार आहे. आणि त्यात जयमोहन नावाचे एक स्क्रिप्ट रायटर आहेत, जे मणिरत्नम सारख्या फार मोठ्या दिग्दर्शकावर काम केलेलं, अनेक स्क्रिप्ट त्यांनी लिहिली. त्यांना असं वाटलं की साहित्य आणि सिनेमा याचा एक संबंध सांगितला गेला पाहिजे. म्हणजे ओरिजिनल स्क्रिप्ट असतं, पण तुम्हाला जेव्हा एखाद्या साहित्य कृतीवर आधारलेला सिनेमा करायचा, कथा असेल, एखादा ललित लेख असेल, वर्तमानपत्रातली बातमी असेल, याच्यावर सिनेमा होऊ शकतो. त्यांनी विषय घेतलाय कादंबरी आणि सिनेमा, माध्यमांतर जे होते ते होणार आहे. शिवाय आम्ही मुद्दाहून असं ठेवलंय की हे जे 7 दिग्दर्शक आता येतील, फार वेगळे विषय हाताळले त्यावेळेला. जे सिलेक्शन झालेले 7 सिनेमे आहेत, प्रत्येकाचा विषय वेगळा आहे. या सगळ्या लोकांना, 7 लोकांना बोलून तुम्ही सिनेमे तर केले, पुढं काय करणार आहात याच्याविषयीची पण चर्चा आपण त्याच्यामध्ये करतो. सर, मला एक विचारायला आवडेल की जेव्हा ही सुरुवात झाली, पीफ करायचा जेव्हा विचार आला, तेव्हाच जरा श्रोत्यांना प्लीज सांगा की काय त्यामागे विचार होता. तो अगदी अक्षरशः अपघाताने घडलेला आहे. इथे एक टुरिझम डिपार्टमेंटचं एक आपल्याकडे एक भेट होती लोकांची, परदेशातले काही लोक. पुणे हे संबंध जगाच्या नकाशावर कसं जाईल टुरिझमला. आता दिवंगत झालेले आपले मित्र सुरेश कलमाडी, अच्छा, ते त्यावेळेला तरी यात पुढाकार घेतला. ते म्हणाले की इथे पुणे काय आहे कळवावं. आणि मला माझ्यावर सुरेशने जबाबदारी केली की पुण्याचं महत्व तू सांग. म्हटलं अरे मी काय मूळचं पुण्याचं नाहीये, ते असं काही नाही. तुला पुणे कळलंय ना, ही गंजपेठ काय आहे, रविवार पेठ काय आहे, सदाशिव पेठ काय आहे, याचं महत्व द्या तुम्ही. आणि कसं घडत गेलं तर त्याविषयीचं काही पुस्तकांचा अभ्यास करून मी माझा विषय मांडला. आणि मग बोलता बोलता माझ्या काय डोक्यात होतं की बोलला, बरेचसे लोक होते त्यावेळेला, पर्यटन मंत्री वगैरे होते. मी गमतीत पण म्हणलं की पर्यटन करायचं पुण्यामध्ये तर 2 ते 4 जरा सुट्टी घ्यायला लागते. परदेशी पाहुणे आम्हाला नवीनच आहे, 2 ते 4 काय सुट्टी. म्हटलं 2 ते 4 आम्ही पुणेकर विश्रांती घेतो, त्यामुळे 2 ते 4 मी गमतीत बोललोय, आता बदललंय. पण एक गोष्ट मला जाणवते की जर जगाच्या नकाशावर जायचं असेल तर आमच्याकडे अशी इंटरनॅशनल ऍक्टिव्हिटी असायला पाहिजे. आणि 2 गोष्टी मला फिल्म मेकर मला वाटतात. एक म्हणजे चित्रपट महोत्सव, फिल्म फेस्टिवल आहे इंटरनॅशनल, याची एक आवश्यकता आहे. आणि इंटरनॅशनल म्युझिक फेस्टिवल आपल्याकडे झालं पाहिजे. अच्छा, म्हणजे आमचं जसं शास्त्रीय संगीत आहे किंवा उपशास्त्रीय संगीत आहे, सिनेमा संगीत फार महत्वाचं आहे, याबरोबरच लोकसंगीत महत्वाचं आहे. आणि त्याबरोबर रॉक म्युझिक, गोव्याचं म्युझिक, हे सगळ्यांचं मिळून जे काही संमिश्रण झालंय आता नवीन मुलांचं, बरोबर, हे पण याचाही एक भाग म्हणून ते करावं. आता ते स्वप्न माझून अर्धवट राहिलंय, कोणतरी पुढे येईल आणि इंटरनॅशनल रॉक फेस्टिवल म्हणा किंवा असं काहीतरी होईल. पण याला चालना मिळाली. सुरेशने सांगितलं की ते म्हणाले कशाला वेळ पाहिजे, तू स्वतः दिग्दर्शक आहेस ना, चला सुरू करा, यू बी डिरेक्टर ऑफ द फेस्टिवल, 6 महिन्यात करा, आम्ही फंडिंगची व्यवस्था करू. अच्छा. आणि 6 महिन्यात आम्ही पहिलं इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सुरेश कालामणींच्या वतीने केलं. अशी सुरुवात झाली. सर, मग ओघानं आता 24वी मोठी वाटचाल झाली, प्रेक्षकांचा प्रतिसाद जो वाढत गेलाय, तुम्ही जसा मगाशी उल्लेख केला की तरुणांचा खूप चांगला रिस्पॉन्स असतो, याला प्रतिसाद जबरदस्त असतो, ग्रुपनी मुलं जातात बघायला. हो हो. हा प्रतिसाद जो वाढत गेलाय, हे गणित कसं काय जुळवलं तरुणांचा? मला असं वाटतं की सिनेमा हे आकर्षण मुलांना मुलींना आहे. याचं मूळ कारण असं झालंय आता की जेव्हा हा डिजिटल सिनेमा आला ना, तो पहिल्यांदा छोट्या छोट्या कॅमेऱ्यात आला, त्यानंतर मोबाईलमध्ये आला. आणि मोबाईलमध्ये आपण शूट करू शकतो. आणि आता तर काही सिनेमे हे मोबाईलवर शूट झालेले काही सिनेमे आहेत, एडिटिंग करण्याचे ऍप्स असतात, घरात बसून लोक करतात. त्यामुळं चित्र आणि ध्वनी हे आता मला वाटतं खूप लवकर कळायला लागलंय मुलांना आणि मुलींना. आणि मग यातून गोष्ट सांगायची आहे किंवा गोष्ट सांगायची असं नसून आसपास काय घडतंय हे डॉक्युमेंटरीच्या स्वरूपात करायचं, हेही आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता जेव्हा जगातले सिनेमे इथे येत आहेत म्हटल्यानंतर साहजिकच त्यांना असं एक वाटतं की जावं आणि बघावं, आणि उत्सुकता वाढायला लागली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, गेल्या जवळजवळ 8-10 वर्षामध्ये हे मराठी सिनेमा जे पहिले आले चित्रपट आहेत, पहिले 3-4 हे ग्रामीण भागातून आलेले आहेत, छोट्या छोट्या गावातून आलेत.
आणि त्यांनी छोट्या छोट्या गावाचे प्रश्न आपल्या समोर मांडलेत आणि त्यांना हे परदेशी लोक सांगतात की यांच्यामध्ये एक नाविन्य आहे. पण आशय नवा, वातावरण नवीन, प्रश्न नवे, माणसांचे प्रश्न. साधा घटस्फोटाचा विषय असेल तर मध्यम वर्गामध्ये, शहरी सिनेमामध्ये ते दिसतं, ताणतणाव माणसांचे दिसतात, स्त्री पुरुषांच्या मधले तणाव दिसतात, शैक्षणिक क्षेत्रातले तणाव दिसतात आणि ग्रामीण भागामध्ये जगण्याचेच प्रश्न आहेत. ग्रामीण भागामध्ये आज तो जर तुम्ही बघितलं तर दलित कविता ही फुलते कुठे? ग्रामीण भागामध्ये. त्यांना वाटतं मला सांगायचा साधा मार्ग म्हणजे कविता आहे. आता काय झालंय की गेल्या 15-20 वर्षामध्ये ज्या कविता होत्या ना त्याचं स्वरूप त्यांच्या कॅमेऱ्याने घेतलं आणि त्यांना आता छोटे छोटे शॉर्ट फिल्म करतात. बरोबर. विषय तोच आहे. पण पुढे असं एक महत्वाकांक्षा होती की शॉर्ट फिल्म केलं किती लोक बघणार आणि कुठे बघणार, कारण त्यांना थिएटर्स नसतात. मग ते फक्त टेलिव्हिजनवर, युट्यूबला अशा काही ठिकाणी ते दाखवतात. काही शॉर्ट फिल्म फेस्टिवल पण होतात छोटे छोटे. परंतु ती पूर्ण कथा ही 15 मिनिटात होत नाही, त्याला एक विस्तार लागतो आणि मग ते फीचर फिल्म करायला त्यात जातात. फक्त प्रश्न त्यांचा असा येतो, सिनेमे करतात परंतु त्याची जी वितरण व्यवस्था असते ना त्यांचा अभ्यास नसल्यामुळे बरेचसे सिनेमे हे मागे राहतात. पण याच्यामध्ये सरकार पण ग्रँट देतं, सरकार मदत करतं. प्रश्न आता अनेक लोकांनी असा केलाय की त्याच्यावर आपण किती अवलंबून राहणार आहोत, आपलं स्वतःचं अर्थ व्यवस्था करायची पाहिजे. हे सगळे प्रश्न आम्ही डिस्कस करतो त्या वर्कशॉपमध्ये. मग गेल्या 10 वर्षातले दिग्दर्शक तिथे येतात, वितरक येतात, निर्माते येतात, पुढचे होणारे तेही येतात. तर एका अर्थानं त्या 7 दिवसामध्ये झालेले सिनेमे जगातले, इथले, भारतीय आणि त्याचे प्रश्न हे सगळे 7 दिवसामध्ये आम्ही ते करतो. शिवाय आम्ही काही सिनेमेनंतर ठरवलं की मला विलासराव जेव्हा मुख्यमंत्री होते म्हणाले की पुण्यापुरतं ठीक आहे, पण बाकीच्या महाराष्ट्राने काय केलं जॉबार, तुम्ही बाकी काय नाही करत. मग आम्ही नागपूरला दाखवायला सुरुवात केली, मुंबईला दाखवायला सुरुवात केली, चंद्रपूर सारख्या ठिकाणी आम्ही गेलो, लातूरच्या ठिकाणी. आता आमच्या डोक्यात आहे कोल्हापूर. या सगळ्या ठिकाणी यातले निवडक सिनेमे आम्ही दाखवायचे. आणि योगेश झालं असं की ही गोष्ट कान फिल्म फेस्टिवलच्या लक्षात आली. अच्छा. की भारतात हा एकमेव फिल्म फेस्टिवल आहे की जे केवळ फक्त पुण्यापुरतं नाही करत, ते बाजूला पण दाखवतात. बाकीचे फेस्टिवल्स आहेत पण ते तिथेच असतात आणि मोठी आहेत चांगली. केरळचं फेस्टिवल खूप छान असतं, केरळ आहे, गोवा आहे. मग त्यांनी जगात कुठे कुठे आहेत तर ते शोधलं त्यांनी की इंग्लंडमधलं जे लंडन फिल्म फेस्टिवल आहे ते थोडंसं 3-4 ठिकाणी दाखवलं जातं. कार्लोव्हेरीचं असं आहे 3-4 ठिकाणी दाखवलं जातं. हे 3 जगातले महोत्सव आहेत. मग त्यांनी या तिघांना बोलवलं कानला आम्हाला. अच्छा. निमंत्रण दिलं 2 वर्षापूर्वी आणि सांगा तुम्ही हे कसं मॅनेज करता, याच्यावर चर्चा झाली. त्यामुळे आम्ही एकदम जगाच्या नकाशावर कानमुळे गेलो. त्यामुळे पुणे फिल्म फेस्टिवलचा जो झेंडा आहे तो तिकडे लागला. सर, पिफचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वेगवेगळे जे पुरस्कार दिले जातात त्याचा पण खूप चर्चा होते. गेली जवळजवळ 20-25 वर्ष उत्कृष्ट जो सिनेमा, जागतिक सिनेमा आहे त्याला प्रभात अवॉर्ड आहे. ते 10 लाखाचं अवॉर्ड आहे, महाराष्ट्र शासनाने दिलेलं अवॉर्ड आहे, ते दिलं जातं. आणि नंतर आमच्या लक्षात आलं की मराठीमध्ये स्पर्धा हवी. तर मराठी स्पर्धा झाली, पण मी म्हटलं तसं त्याचे परीक्षक बाहेरचे असतात. पण त्याला संत तुकाराम अवॉर्ड तिथे आहे. अच्छा. आणि शिवाय मग आम्ही पिफ तर्फेच एक उत्कृष्ट दिग्दर्शक, त्यानंतर संकलक, या वेगवेगळ्या ज्या भाग असतात त्यांनाही आम्ही पारितोषिक देतो. आणि त्यामुळं हे या स्पर्धांच्यामुळे पण एक प्रकारे त्याला एक रस येतो लोकांना की कुठला सिनेमा, जागतिक सिनेमा आपण जो मनात योजला हा पहिला येतो का काय, याची एक चर्चा असते. बरोबर. सर, आता मगाशी तुम्ही जो टेक्नॉलॉजीचा उल्लेख केला, अगदी शाळकरी मुलगा, कॉलेज मुलगा सुद्धा घरातल्या घरात मोबाईल बंद फिल्म करतोय. नवीन टेक्नॉलॉजी जी आलेली आहे, AI आलंय किंवा ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे ह्या माध्यमाचा बदल झालाय किंवा परिणाम होऊ लागलाय, त्याच्यावर काही कार्यशाळा किंवा त्याच्यावर या पिफमध्ये काही चर्चा? गेल्या वर्षी आपण AI वरती जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांच्यापैकी बोलवलं त्यांना, त्यांनी इथे 2 दिवस मुक्काम करून AI वरती फिल्म करून दाखवली आम्हाला. अच्छा. हो. मला असं वाटतं की याची भीती आहे नवीन लोकांना, पण त्याला मर्यादा. आता जेव्हा कार्टून सिनेमा आला ना तेव्हा हीच भीती होती. तेव्हा हॉलिवूडमध्ये डिस्नीलँडमध्ये जेव्हा सगळं सुरू झालं आहे, डिस्नी वर्ल्डमध्ये, तर सगळे म्हणाले अरे वॉल्ट डिस्नी आला आणि त्यांनी नवीन एक सुरू केलं आणि आता मग काय होणार सिनेमाचं, सगळं कॉमिक्समध्ये व्हायला लागलं. ते बदललं नाही. यातून पुन्हा अगदी आत्ताच्या मार्टिन स्कॉर्सेपर्यंत विलक्षण सिनेमे केले गेले आहेत. शेवटी मी सांगू का योगेश, माणूस हा माणूस असतो, स्त्री स्त्री असते, पुरुष पुरुष आहे, लहान मुलं मुलं आहेत. तुम्ही किती आणण्याचा प्रयत्न करा छटा. आता आम्ही जर म्हटलं की ठाकर समाजाचा एक सिनेमा आहे जो AI वरती करायचा, तुम्ही किती करू शकाल. बरोबर, मर्यादा आहे त्याला. सारखं बदलत आहे.
त्यानंतर स्पेशल इफेक्ट्स आले. मी तुमच्याशी आता बोलतोय आणि माझी पुढे कुठेतरी अपॉइंटमेंट आहे हो आणि एकदम योगेश बघतो तुम्ही नाहीच आहे हो सिनेमात. मी असा कुठेतरी आकाशवाणीच्या बिल्डिंगवरून तरंगत कुठेतरी चाललोय. हा इफेक्ट तर करता येतो आणि मी तुम्हाला चक्क फसू शकतो. मी इथे होतो पण आता नाहीये. म्हणजे ते सगळे विषयच बदलतात. त्याला काही म्हणजे याला मर्यादा नाहीये. त्यामुळे ते काय होतं, जसं टेक्निक बदलत जाईल तसं लोक ऍडजस्ट करतात. आणि तरुण मुलं आहेत ना, याची तज्ज्ञ आहेत. त्यांना कशाशी काय कसं करायचं ते त्यांना कळतं. कशाशी आपण खाण्याशी नाही का हे करत. किती नवीन आता पुण्यात काय होतं, केव्हा तरी उडुपी जेवण आल्याबरोबर आपण त्यातले सगळे पदार्थ खायला लागलो आणि मग आपले पोहे आणि सगळे बाजूला गेले, साबुदाणा वडा वगैरे. तर बघता बघता चायनीज जेवण आलं. मग काहीतरी चायनीजमध्ये आलं काहीतरी म्हणेपर्यंत कोणते म्हटलं की ते थाई आता काहीतरी आलेलं आहे. ते बोलताना तरुण पोरं तिथे थाई जेवण आहे, जॅपनीज जेवण आहे पुण्यात. बरोबर. म्हणजे जिथे आमच्या जिमखान्यावरती हे सगळं आम्ही चक्क मिसळ खाणं, दही मिसळ खाण्याचा आनंद घेत होतो, तिथे आता तुम्हाला पिझ्झा आणि सगळ्या गोष्टी करायला लागतात. हा केवढा आमूलाग्र बदल आहे. म्हणजे मेन काय झालं, जिभीची चव बदलली. बरोबर. तशी तुम्हाला एक मेंदूची तुमच्या कल्पनाशक्तीची चव आहे, ती बदलायला तुम्हाला ऍडजस्ट व्हायला पाहिजे. आणि हा चॅलेंज नवीन पिढीला आहे, तो राहणार. नक्कीच. सर, आपण फिल्मविषयी बोलतोय. आता तुम्ही ज्या टेक्नॉलॉजीचा उल्लेख केला, आता मधल्या काळात OTT आलेले आहे, आता इन्स्टाच्या रील्स वाढत आहेत, हे एक नवं माध्यम तयार झाले. त्यामुळं चित्रभाषा जी सामान्य माणसाला जी वाटत होती ती आता वाढत चालली, नवनवे विषय येत आहेत. त्याचा कसा परिणाम होतोय? नाही, OTTचा परिणाम होतो. OTTचा परिणाम याकरता होतो की आपण केव्हा तरी 1 वर्ष 2 वर्षापूर्वी पाहिलेली 2 वर्षापूर्वी पाहिलेली एक सिनेमा आहे, तो सिनेमा आपण चक्क घरी बसून चहा कांदेपोहे खात आपलं चाललंय आणि समजा ती गोष्ट मध्ये आपल्याला बघायची, आपण बंदही करू शकतो. बंद करून नंतर पुन्हा गप्पा मारून मित्राशी पुन्हा एकदा तो सिनेमा बघायला लागतो. हा आनंद आहे. पण मी सांगू का, शेवटी सिनेमा आहे ना किंवा नाटक, हे एकट्याने बघायची गोष्ट असं मला वाटत नाही. तुम्हाला 100 लोकांचा एक गुंतावळा पाहिजे. ते जे कॉमेडी असेल ना, त्याला सगळं नाट्यगृह किंवा चित्रपटगृह असा हसून खळखळून हसतोय, याच्या संवेदना येतात ना आपल्याला प्रेक्षक म्हणून, तो तुम्हाला OTTवरती किती असेल तर तुम्ही स्वतःशीच हसत बसता. बरोबर. स्वतःशी रडत बसता किंवा त्यांच्याशी समजता. पण तुम्ही 500 लोकात असून तुमच्या डोळ्यात पाणी आणतोय, तो 500 लोक आहेत, आसपासचे लोकांना भान विसरतो, याच्यामध्ये आपल्या डोळ्यात तोंडात पाणी आणतोय किंवा हसवतोय किंवा गंभीर करायला लावतोय. हा जो एक सामुदायिक आनंदाचा भाग आहे ना, तो जसा नाटकाचा आहे तसा सिनेमाचा आहे. त्यामुळे ही माध्यम अशी येतील, ती फक्त एक स्वयंप्रेमी अशी आहेत, ती राहणार. मुलगा बसमध्ये प्रवास करतोय, सिनेमा बघतोय. बसमध्ये प्रवास करताना तिकीट असं कोणतरी म्हणलं की ते होतं. हा आनंदाला तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे योगेश, आनंद घेणं सिनेमाचे याचे सुद्धा प्रकार तुम्हाला बदलायला लागणार की तुम्ही शेवटी रसग्रहण कसे करणार आहात हे बदलत जाईल. पण मूलभूत जी गोष्ट असते ती राहते आणि ती राहणार. नक्कीच. सर, तुम्ही जो उल्लेख केलाय, माणूस म्हणून आपलं माणूसपण जे समृद्ध करायचं, यासाठी चित्रपटांचं योगदान विशेषतः भारतीय माणसांमध्ये खूप आहे, तरुणांमध्ये तर नक्कीच आहे. यासाठी पिप सारखे महोत्सव हे त्याला अधिक समृद्ध करतात. यंदाचा महोत्सव सुद्धा त्यात निश्चित भर घालेल. चित्रपट रसिकांना या निमित्तानं आपण आवाहन करूया की जसं आतापर्यंत भरघोस प्रतिसाद दिलाय, तसं या पुढच्याही पिपला आपण भरघोस प्रतिसाद देऊया. पिपच्या निमित्तानं सर तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात, आमच्याशी संवाद साधलात आणि पिपला आणि आपल्या सगळ्या टीमला मनापासून शुभेच्छा आणि आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे तुम्हाला धन्यवाद. मला असं वाटतं आपण आणखीन 2 वर्षांनी जर इथे भेटलो तर तुमचे प्रश्न वेगळे राहतील, माझी उत्तर पण वेगळे राहतील. इतकं तंत्र बदलत आहे हे लक्षात ठेवून मी मुलाखत आपण संपूयात. नक्की. धन्यवाद सर. विशेष वार्ता कार्यक्रमात श्रोते हो, आज आपण संवाद साधला ज्येष्ठ दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांच्याशी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अनुषंगानं. धन्यवाद.